आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 6 किंवा 10 तारखेला निवडणुकीच्या तारखा आणि 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील असा अंदाज शरद पवार यांचं वक्तव्य। संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार, पवारांची माहिती। नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची 5 तास खलबत, 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये फिरत्या मुख्यमंत्री पदावर चर्चा, सूत्रांची माहिती। 5 वर्षांमध्ये 3ही पक्षांकडे मुख्यमंत्रीपद जावं अशी महायुतीमध्ये चर्चा, तर महायुतीतील चर्चेचा विरोधकांकडून मात्र जोरदार समाचार। अमित ठाकरे यांच्यासाठी भांडूप मतदारसंघ सेफ, मनसेच्या बैठकीमध्ये पक्षनिरीक्षकांचा अहवाल, तर माहीम आणि मागाठाणेची देखील चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस, मतदान प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचं प्रकरण, सोनवणे यांच्या विरोधातील याचिकेला उत्तर देण्यासाठी नोटीस। अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध, अहेरीची जागा काँग्रेसला द्या, भाग्यश्री आत्राम दमदार उमेदवार नाहीत, एक जागा हातची जाईल, वडेट्टीवार यांचा दावा। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली, हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्यास विरोध, पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। पितृपक्षानंतर जागा वाटपाची चर्चा होईल, चर्चेनंतर बऱ्याचशा गोष्टी फायनल होतील, जयंत पाटील यांची माहिती। सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम आक्रमक, सोलापूर मध्यची जागा सोडण्यास सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केलं होतं, कोणत्याही स्थितीमध्ये उभारणार आणि जिंकून येणार, आडम मास्तर यांची आक्रमक भूमिका।